दादा मग आज काय स्पेशल? आज गावठी गवार बनवूया आपण. आपण आज बनवणार गवारची भाजी. आपण आता टाकलेला आहे कांदा, टोमॅटो हे टाकलेलं आहे, ऑइल टाकलेलं आहे. आता आपण वाटण टाकतो त्याच्यामध्ये. वाटण सुद्धा आपण टाकलेलं आहे. आता आपण पुढे घेणार आहे त्याच्यामध्ये मसाला, हळद, शूट करायला मंथन आहे प्रद्युमन, आणि त्यांचे सिस्टर होत्या आणि जरा नीट नाही गेली म्हणून ते मंथनात झालेले आहे. मी करणार. आता हळद 1 चमचा टाकूया. त्याच्यानंतर मीठ 1.5 चमचे. सर्व मिक्स करून घेऊया आपण मस्त पैकी. कसं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता आपण भाजी टाकूया. गवार, टोमॅटो, बटाट. आता हे थोडं मिक्स करून घेऊया. मिक्स. अरे हम तो नमक डालना भूल ही गए. खोबरं पण हवं का त्यांना? तर खोबरं परत खिचावं लागेल रे, तेवढ्यात आपली भाजी होऊन जाईल. फ्रीज मध्ये खिचलेलं असेल तर ठीक आहे. मिक्स तर केलेलं आहे पण आता आपल्याला पाणी टाकावं लागेल. बंद कर. आईच्या ऑर्डर नुसार आता खोबरं आपण खिचलेलं आहे. बंद झालं. आय थिंक एवढं मेहनत लागते त्याला. थकलो मी. टाकून देतो डायरेक्टली. काही त्यांना खोबरं आवडत नाही भाजीमध्ये. अशा लोकांना ओळखतो मी. समजून जा, ज्यांच्यासाठी बोलले त्यांनी ते ब्लॉग बघतील तर त्यांना समजेलच. आता आपण टाकतो 1 ग्लास पाणी, अर्धा म्हणजे. अजून थोडा टाकूया. आता आपण सर्व टाकून झालेलं आहे आपलं गवार वगैरे सर्व, म्हणजे काय त्याला विसरलो वाटण वगैरे. आता आपण कुकर लावून घेऊया आणि 3 नाही तर 4 शिट्ट्या घेऊया त्याच्या. बघूया, वेट करूया. कसा घमघमीत वास येत आहे गवारच्या भाजीचा. एकदम असं वाटतं हॉटेलची भाजी बनवलेली आहे. हॉटेल 5 स्टार हॉटेल. झोपलो होतो, आता उठलो तर बघितलं भाजी करत नाही मस्ती करतो. नाचत होतो मला. आता कुकर फुललेला आहे. आपण आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकतात तुम्ही. मस्त कलर आलेला आहे त्याला, शिजलेली आहे. आता टाटा बाय बाय.